तर बघा, माझा आवाज क्लिअर येतो का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. तर बघा, आपण आज आपला जो टॉपिक झाला होता डायजेस्टिव्ह सिस्टीम हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. बट त्याचं काय करतो, आज आपण आजच्या लेक्चरला एकदा तो टॉपिक रिवाइज करून घेतो. ओके, इन शॉर्ट. तर बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण बघितलं होतं. बघा, त्याच्यामध्ये फास्ट मध्ये आपण ते रिवाइज करूया फुल चॅप्टर. ओके, जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे काय होणार आहे, त्याचा तो क्लिअर होईल. बघा काय, द सेल रिक्वायर्स द मटेरियल फॉर ग्रोथ. ग्रोथ साठी काय लागतं, सेल लागतो. ओके, अँड विच रिपेअर्स द वर्न आउट स्ट्रक्चर्स अँड सोर्सेस ऑफ एनर्जी फॉर दीज ऍक्टिव्हिटीज. तर मेनली काय होणार आहे बघा, जे फूड मटेरियल आहे जे आपण घेतो, तर ते कशासाठी घेतो, तर ते जेव्हा फूड घेतो त्यावेळेस काय होतं, त्याचं सिम्पल सबस्टन्स पासून ते कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं फॉर्म कशामध्ये होतं, सिम्पलर फॉर्म मध्ये होतं. आणि ते काय होतं, ऍब्झॉर्ब होतं ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते सेलसाठी युटिलायझेशनसाठी, म्हणजे सेलच्या युटिलायझेशनला त्याचा युज होतो. ओके, तर ते जे कन्व्हर्जन आहे कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पलर फॉर्म मध्ये, विच मेकिंग इट सुटेबल फॉर ऍब्सॉर्प्शन. तर ते कशासाठी युजफुल आहे, ऍब्सॉर्प्शनसाठी. ओके, त्याच्यानंतर बघा, ते जे कन्व्हर्जन आहे तर ते कोणत्या दोन टाईपनी आहे, मेकॅनिकल आणि केमिकल. तर त्याच्यामध्ये बघा, काही ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत. तर ते ऑर्गन्स कुठले, स्प्लिटिंग ऑफ फूड इंटू टीथ, त्याच्यानंतर टंग, मसल्स, हे कशासाठी लागतात, सगळे मॅस्टिकेशन साठी. त्याच्यानंतर पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे तर ती कशासाठी, एलिमेंटरी कॅनल मध्ये होत असते पेरिस्टाल्सिस. त्याच्यानंतर ज्या काही ग्लँड्स आहेत तर त्याच्या थ्रू काय होत असतं, सिक्रेशन्स होत असतं. इथे म्हणजेच काय, सलायव्हरी ग्लँड्सची गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. त्याच्यानंतर बघा काय, केमिकल कन्व्हर्जन जे आहे तर ते कसं होतं, विच इज कॉज्ड बाय द सिक्रेटरी actions of glands, livers and pancreas. ओके, त्याच्यानंतर बघा, केमिकल कन्व्हर्जन जे आहे तर ते कसं होतं, कॉज बाय द सिक्रेटरी ऍक्शन ऑफ ग्लँड्स, लिव्हर अँड पॅनक्रियास. त्याच्यानंतर बघा, ऑर्गन्स जे काही इन्व्हॉल्व असतात कशामध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तर त्याचं दोन ग्रुप मध्ये कन्व्हर्जन होतं, मेनली दोन पार्ट्स मध्ये. एक म्हणजे एलिमेंटरी कॅनल आणि सेकंड म्हणजे ऍक्सेसरी ऑर्गन्स. तर एलिमेंटरी कॅनल मध्ये काय असतं, जे काही लॉंग ट्यूब आहे त्याच्यामध्ये पार्ट्स येतात. ओके, आपण जे बघितले फॅरिंग्स, लॅरिंग्स, ओके, स्टमक, हे सगळं एलिमेंटरी कॅनल मध्ये येतं. कुठपर्यंत, ऍनस पर्यंत. त्याच्यानंतर बघा, ऍक्सेसरी ऑर्गन्स आहेत. तर ऍक्सेसरी ऑर्गन्स कुठले, तर टीथ, टंग, सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर आणि पॅनक्रियास, हे सगळे कशात, ऍक्सेसरी ऑर्गन्स मध्ये येतात. आपण सेपरेटली बघितलं तर सलायव्हरी ग्लँड्स अँड पॅनक्रियास. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं होतं, एलिमेंटरी कॅनल मेन. तर त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स असतात बघा, माउथ कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस, त्याच्यानंतर काय, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि ऍनस, हे सगळे काय आहेत, तर पार्ट्स या एलिमेंटरी कॅनल मध्ये येतात. याच सिक्वेन्सने हे काय करायचे, लक्षात ठेवायचे. तर याच सिक्वेन्सने आपल्याला काय, ते डायजेशनची प्रोसेस जी आहे तर ती लक्षात ठेवायला आपल्याला युज होतो त्याचा. तर एलिमेंटरी कॅनल जी आहे तर ती किती बघा, 9 मीटर लॉंग ट्यूब आहे. ओके, विच इज एक्सटेंडिंग फ्रॉम माउथ टू ऍनस. माउथ पासून ते ऍनस पर्यंत ती एक्सटेंड झालेली आहे, थ्रू विच द फूड पासेस. तर तिथून काय होतं, फूड पास होतं. त्याच्यानंतर बघा, त्याचे जे काही फंक्शन्स आहेत तर ते कुठले आहेत बघा, रिसिव्हिंग द फूड, त्यालाच काय म्हणलं जातं, तर इंजेक्शन. त्याच्यानंतर ऑनवर्ड ट्रान्समिशन ऑफ फूड, त्यालाच काय म्हणलं जातं, पेरिस्टाल्सिस. ओके, त्याच्यानंतर मेकॅनिकल स्प्लिटिंग ऑफ फूड. ओके, मेकॅनिकल जे काही मॅस्टिकेशनची जी प्रोसेस म्हणू शकतो आपण ते. त्याच्यानंतर मॅस्टिकेशन नाही, मेकॅनिकल स्प्लिटिंग हे वेगळी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर म्हणजे केमिकल स्प्लिटिंग, त्याच्यानंतर ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड, त्याच्यानंतर इलिमिनेशन ऑफ अनऍब्सॉर्ब फूड फ्रॉम द रेसिड्यू, त्यालाच आपण म्हणतो एक्सक्रिशन. ते कुठं होतं, लास्ट पार्टला, ऍनस किंवा आपण म्हणू शकतो रेक्टमच्या तिथे. तर वन बाय वन आपण काय बघितलं होते, पार्ट्स बघितले होते. फर्स्ट काय, माउथ कॅव्हिटी. एलिमेंटरी कॅनल कुठे स्टार्ट होते, तर माउथ मध्ये. त्याच्यानंतर माउथ आणि ओरल कॅव्हिटी जी आहे तर ती कुठे होते बघा, एक्सटेंड होते कुठून, लिप्स पासून ते ओरोफॅरिंग्स पर्यंत. त्याच्यानंतर बघा, रूफ ऑफ माउथ कॅव्हिटी इज फॉर्म्ड बाय द हार्ड अँटेरियर बोन पॅलेट. इट इज अ सॉफ्ट ऑन द पोस्टेरियर. तर ते कसं आहे,
सॉफ्ट आहे पोस्टेरियर पोझिशनला. नेक्स्ट पॉइंट काय होतं बघा, पोस्टेरियर मार्जिन ऑफ सॉफ्ट पॅलेट, स्मॉल मस्क्युलर फ्लॅप्स असतात त्याला आपण काय म्हणतो, वुल्वा. ओके, तर सॉफ्ट पॅलेट जे आहे तर ते अटॅच होतात कशाला, टंगला, बाय द ग्लॉस पॅलेंटाइन आर्चेस. ओके, अँड टू द वॉल ऑफ ओरोफॅरिंक्स बाय द फॅरेंगो पॅलेंटाइन आर्चेस. तर या आर्चेसनी तिथे काय होतं ते अटॅच होतं. त्याच्यानंतर बघा पॅलेंटाइन टॉन्सिल्स जे आहेत तर त्या काय असतात, तर लिम्फॉइड टिश्यूनी कंपोज केलेले असतात आणि त्या लोकेटेड कुठे असतात बघा, लोकेशन त्याचं इन द फोसा बिटवीन द टू आर्चेस, दोन आर्चेसच्या मध्ये ते लोकेटेड असतात. द फ्लोर ऑफ माउथ कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय द टंग. ओके, तर माउथ कॅव्हिटी मध्ये काय प्रेझेंट असतं अजून म्हणलं तर आपण टंग. ओके, आणि माउथ कॅव्हिटी विच कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, ओव्हर वेस्टिब्युलर अँड द इनर माउथ कॅव्हिटी. तर ते वेस्टिब्युलर जे आहे तर तो काय बघा, स्पेस आउटसाइड द गम अँड द टीथ अँड इनसाइड द लिप्स अँड द चिक्स. ओके, आणि लिप्स, चिक्स, टंग जे आहे, सॉरी टंग फक्त, विच हेल्प इन मूव्हिंग द फूड बिटवीन द अपर अँड लोअर टीथ ड्युरिंग द मॅस्टिकेशन प्रोसेस मध्ये याचा मेन रोल असतो. त्याच्यानंतर बघा टीथ अँड मॅस्टिकेशन. तर टीथ डेव्हलप कुठे होतात, विदिन अ सॉकेट ऑफ अल्व्हेओलर प्रोसेस ऑफ मॅक्झिली अँड द मॅन्डिबल. ओके, त्याच्यानंतर बघा डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे विच इज कवर्ड बाय द स्मूथ म्युकस मेम्ब्रेन. तर तो कशाने कव्हर झालेला आहे, स्मूथ म्युकस मेम्ब्रेनने. आणि गम्स त्याच्यानंतर कव्हर्स दिस प्रोसेसेस अँड एक्सटेंड अ लिटल वे इनटू इच सॉकेट, प्रत्येक सॉकेट मध्ये. आणि ते जे सॉकेट आहे तर ते बघा कशाने लाईन झालेले, का फायब्रस मेम्ब्रेननी. आणि त्या फायब्रस मेम्ब्रेनला काय म्हणायचंय, पेरिडोंटल मेम्ब्रेन. ओके, त्याला काय म्हणायचंय, पेरिडोंटल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर बघा टूथ पॉजेस द क्राउन, नेक अँड रूट्स. ओके, तर टूथ मध्ये काय असतंय का, प्रत्येक क्राउन. ओके, त्याचे आपण काय म्हणू शकतो, हे टाइप्स आहेत, क्राउन, नेक आणि रूट. ओके, तर क्राउन जे आहे तर ते बघा कुठेपर्यंत प्रोजेक्ट होते, अबव द गम. त्याच्यानंतर नेक जे आहे ते काय असतं, सराउंडेड द गम अँड द रूट विच इज द बिनेथ इट. त्याच्यानंतर बघा बोन लाईक स्ट्रक्चर जे असतं त्याला काय म्हणलं जातं, सेमेंटम म्हणलं जातं. आणि ते काय कव्हर करतं, डेंटिन ऑफ रूट अँड द अँकर ऑफ टूथ. डेंटिनचा जो पार्ट आहे रूटचा आणि अँकरचा. ओके, अँकर जे आहे टूथचे, टू द पेरिटोनियल मेम्ब्रेन. आणि ते लाईन्स काय करतात, तर सॉकेट. त्याच्यानंतर काय बघितलं होतं, डेंटिन कशाला म्हणायचं खरं तर ते काय असतं, टूथ इज मेड अप ऑफ व्हेरी हार्ड मटेरियल. हार्ड मटेरियलला काय म्हटलं जातं, तर डेंटिन. ओके, द डेंटिन ऑफ क्राउन विच इज कवर्ड बाय द इनामेल. तर ते कशाने कव्हर झालेलं आहे, डेंटिन जे आहे तर ते इनामेल, विच इज हार्डर दॅन डेंटिन. बघा इनामेल जे आहे तर ते डेंटिन पेक्षा हार्ड आहे. त्याच्यानंतर बघा सेंट्रल पार्ट ऑफ टूथ विच कंटेन द पल्प कॅव्हिटी. जो सेंट्रल पार्ट आहे टूथचा त्याच्यामध्ये काय असतं बघा, पल्प कॅव्हिटी असते. आणि ते काय शो करते, कनेक्टिव्ह टिश्यू विच इज कॉल्ड ऍज पल्प. त्याला काय म्हणलं जातं, पल्प. द ब्लड. त्याच्यानंतर बघा जे 4 टाइप्स आहेत टिश्यूचे, सॉरी जे 4 टाइप्स आहेत टीथचे, तर ते कशावरून त्याचे नाव दिले गेलेले आहेत, तर अकॉर्डिंग टू देअर शेपनुसार. तर कुठले आहेत बघा, इन्सिसर्स, त्याच्यानंतर कॅनाइन्स, प्रीमोलार्स अँड मोलार्स. तर त्याचे जे काही शेप्स आहेत तर ते कुठले बघा, इन्सिसर्स हा कसा आहे, चिसेल शेप्ड. त्याच्यानंतर कॅनाइन्स जे आहे तर ते कसं आहे, कोन शेप्ड आहे. प्रीमोलार्स अँड द मोलार्स त्याचे कसे आहेत, क्राउन विथ राउंडेड कस्ट. ओके, हे अकॉर्डिंग टू शेप टीथचे टाइप्स आहेत. कुठले कुठले बघा, इन्सिसर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार अँड मोलार. त्याच्यानंतर बघा, इन द लाईफ टाइम ऑफ इच इंडिव्हिज्युअल नॉर्मली 2 टाइप्स ऑफ टीथ आर डेव्हलप्ड. तर आपल्या लाईफ टाइम मध्ये 2 टाइपचे टीथ असतात. फर्स्ट वन इज अ मिल्क टीथ. ओके, ज्याला आपण काय म्हणतो मराठीतून, दुधाचे दात, किंवा त्याला अजून नाव काय आहे, डिसिडियस टीथ. अँड सेकंड वन इज अ परमनंट टीथ, जे आपले लाईफ टाइम राहतात त्याच्यानंतर. तर मॅस्टिकेशनचं मेन फंक्शन, मॅस्टिकेशन हे कुणाचं मेन फंक्शन आहे, तर टीथचं. इट इन्व्हॉल्व्स द बायटिंग अँड ग्राइंडिंग ऑफ फूड बिटवीन द अपर अँड लोअर टीथ. ओके, तर अप्पर आणि लोअर टीथ जे आहेत तर ते काय करतात, हे बाइटिंग अँड द ग्राइंडिंग.
त्याच्यानंतर बघा मुवमेंट ऑफ टंग अँड द चिक्स अँड द लिप्स असिस्ट इन मुव्हिंग द फूड अगेन्स्ट द हार्ड पॅलेट अँड द टीथ. तर जी काही मुवमेंट आहे टंग आणि चिक्सची आणि लिप्सची असिस्ट इन मुव्हिंग द फूड अगेन्स्ट द हार्ड पॅलेट अँड द टीथ. तर तिथून ते मूव्ह होतं. वेट, आय विल शेअर अनदर स्लाइड. बघा त्याच्यानंतर काय आहे, सलायव्हरी ग्लँड्स बघितलं होतं. ओके, तर सलायव्हरी ग्लँड्स ज्या आहेत कुठचा माहिती ऑन आहे? प्लीज अनम्यूट योरसेल्फ. रोशनी झांबरे, रोल नंबर 68. रोल नंबर 68. ओके, तर बघा सलायव्हरी ग्लँड्स बघितल्या होत्या. सलायव्हरी ग्लँड्स या काय तर 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी 3 पेअर्स मध्ये असतात. फर्स्ट वन इज अ पॅरोटिड, सेकंड वन इज अ सबमॅन्डिब्युलर अँड थर्ड वन इज अ सबलिंग्युअल ग्लँड्स. बघा 3 पेअर्स असतात. कुठले? पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्युअल. हे काय आहेत तर सलायव्हरी ग्लँड्स असतात. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा पॅरोटिड ग्लँड जी आहे तर ती कशी आहे? लार्जेस्ट आहे. त्याच्यानंतर दे आर स्लाइटली इन फ्रंट ऑफ इयर. ती कुठे असते? तर फ्रंट ऑफ इयर, त्याचं लोकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ती सबमॅन्डिब्युलर. सबमॅन्डिब्युलर ग्लँड कुठे प्रेझेंट असते? ऑन ईच साइड बिनिथ द जॉ बोन, जॉ बोनच्या तिथे. अँड द स्मॉलेस्ट सबलिंग्युअल ग्लँड जी आहे तर ती कुठे आहे? beneath the tongue on each side. त्याचं फंक्शन बघा काय? सलायव्हरी ग्लँड्सचं मेन फंक्शन सिक्रेशन ऑफ सलाइवा and which is stimulated by the sight, smell and the presence of food in the mouth. तर ते कधी सिक्रेट होत असतात? जेव्हा फूड म्हणजे आपण एखादा स्मेल जरी घेतला तरी ओके, सलावा काय होत असतो? सिक्रेट होत असतो. त्याच्यानंतर बघितल्यानंतर किंवा फूड फूड जेव्हा प्रेझेंट असेल तर त्यावेळेस काय होतं? सलायवाचं सिक्रेशन होत राहतं. वॉल्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. तर एलिमेंटरी कॅनल्सच्या वॉल्स कुठले आहेत? तर 4 वॉल्स आहेत. फर्स्ट वन काय? ऍडव्हेंटिशिया. ओके, ऍडव्हेंटिशिया काय? आउटर मोस्ट लेअर आहे. तो कशाने कंपोज झालाय? तर कनेक्टिव्ह टिश्यूने. आणि इन द थोरॅक्स रिजन दिस कनेक्टिव्ह टिश्यू मर्ज इनटू द कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ सराउंडिंग स्ट्रक्चर. सराउंडिंग स्ट्रक्चर्स पासून ते कसे झालेत? मर्ज झालेत. इन द ॲब्डोमेन दिस कव्हरिंग फॉर्म्स द पेरिटोनियम. तर ते काय फॉर्म होते? पेरिटोनियम कव्हरिंग फॉर्म होते. अँड द पेरिटोनियम विच कन्सिस्ट ऑफ 2 लेयर्स, परायटल अँड द विसरल. इथे काय असतात? 2 लेयर्स असतात, परायटल आणि विसरलचे. त्याच्यानंतर बघा मसल लेअर. मसल लेअर जो आहे त्याच्यामध्ये काय असतात? डबल लेअर ऑफ मसल्स असतात. त्याच्यानंतर द इनर लेअर इन विच द मसल्स आर अरेंज्ड सर्क्युलरली. मसल्स कसे अरेंज आहेत? तर सर्क्युलरली अराउंड द ट्यूब, while the outer layer are arranged longitudinally. outer layer जो आहे तर तो कसा अरेंज असणार आहे? longitudinally along with long axis of tube. आणि रिदमिक कॉन्ट्रॅक्शन जे आहे त्या मसल्सचं तर ते काय प्रोड्यूस करतं? तर पेरिस्टाल्सिस प्रोड्यूस करतं. ओके, त्याच्यानंतर बघा सबम्युकस लेअर. सबम्युकस लेअर काय? इट इज कंपोज्ड ऑफ थिक लेअर ऑफ ॲल्व्हेओलर कनेक्टिव्ह टिश्यू. तर तो कशाने कंपोज झालेला आहे? ॲल्व्हेओलर कनेक्टिव्ह टिश्यूनी. अँड विच कंटेन द ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक अँड द नर्व्स. हे काय? सबम्युकस लेअर मध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर काय? फोर्थ जो आहे तो काय? म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेन मध्ये काय आहे बघा? इनर मोस्ट लाइनिंग आहे हे म्युकस मेम्ब्रेन म्हणजे सगळ्यात इंटेरियर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 डिस्टिंक्ट लेअर आहेत. कुठले? इपिथेलियल लेअर दॅट बॉर्डर्स ऑन द ल्युमेन.
तर ते काय करतात, ल्युमेन ह्याची काय असते, इपिथेलियल लेअरची बॉर्डर असते. त्याच्यानंतर ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तर तो बघा काय, which the epithelial cells are attached, त्याला epithelial cells attach असतात आउटसाइड द ॲरिओलर टिश्यू, त्याच्या आउटसाइडला थिन लेअर जो असतो स्मूथ मसल फायबर्सचा, त्याला काय म्हटलं जातं, मस्क्युलारिस म्युकोसा. ओके, हे झाले 4 लेयर्स. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे एलिमेंटरी कॅनल मध्ये तो काय, फॅरिंग्स. फॅरिंग्स काय, मस्क्युलर कोन शेप्ड ट्यूब आहे which is situated behind the nasal cavity. कुठे सिच्युएटेड आहे, बिहाइंड द नेसल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी अँड द लॅरिंग्स. ओके, याच्यामध्ये ते काय सिच्युएटेड आहे. त्याच्यानंतर बघा, द बेस ऑफ कोन इज अबव while the apex below. बेस कुठे आहे, ह्याचा फॅरिंगचा कोन तो कसा अबव आणि अपेक्स कुठे आहे, बिलो. It communicate with nasal cavity, mouth cavity, larynx, okay, on the anterior side. तर ते कशासोबत कम्युनिकेट होते, नेसल कॅव्हिटी सोबत, माउथ कॅव्हिटी सोबत आणि लॅरिंग्स सोबत. म्हणजेच ते काय आहे, तिथे अटॅच आहे, त्याचं कॉन्टॅक्ट आहे तिथे. The part of pharynx which behind the nasal cavity and into which the nasal cavity opens is known as the nasopharynx. जो काही पार्ट आहे फॅरिंग्सचा बिहाइंड द नेसल कॅव्हिटी, into which the nasal cavity काय होते, ओपन होतीये, which is known as the nasopharynx. त्याला काय म्हटलं जातं, nasopharynx. And on the lateral side of auditory tubes opens into the nasopharynx. तर लॅटरल साइडला काय होतं, या ऑडिटरी ट्यूब्स ज्या आहेत तर त्या कुठे होतात, ओपन होतात, कशामध्ये, नासोफॅरिंग्स मध्ये. द पार्ट ऑफ फॅरिंग्स विच इज लोकेटेड बिहाइंड द माउथ कॅव्हिटी. ओके, जो काही पार्ट आहे फॅरिंग्सचा विच इज कुठे आहे ते, विच इज लोकेटेड बिहाइंड द माउथ कॅव्हिटी, बिहाइंडला. ओके, विच तर तो काय होतं, ओपन होतं, विच इज नोन ऍज द ओरोफॅरिंग्स. तर त्याला काय म्हटलं जातं, ओरोफॅरिंग्स म्हटलं जातं. The mucous membrane of oropharynx is composed of stratified squamous epithelium. जे म्युकस मेम्ब्रेन आहे ओरोफॅरिंक्सचा तर ते कंपोज होत आहे कशाने, स्ट्रॅटिफाइड स्क्वामस इपिथेलियम. त्याच्यानंतर बघा, लॅरिंगोफॅरिंक्स जे आहे तर ते काय होते, एक्सटेंड होते फ्रॉम द ओरोफॅरिंक्स अबव द लॅरिंग्स अँड द इसोफॅगस बिलो. ओके, इसोफॅगस बिलो ला आहे ते. त्याच्यानंतर बघा, इट इज लाइंड विथ द स्ट्रॅटिफाइड स्क्वामस इपिथेलियम. तर ते कशाने लाईन झालेलं आहे, स्ट्रॅटिफाइड स्क्वामस इपिथेलियम. त्याच्यानंतर बघा, like or the oropharynx, it serves as the pathway for the both food and the air. तर तो कशाचा पासवे आहे, फूड आणि एअरचा. आणि जो लॅरिंगोफॅरिंक्स आहे तर कंटिन्यू डाउनवर्ड जात होतो कुठपर्यंत, इसोफॅगस पर्यंत. त्याच्यानंतर बघितलं होतं बघा, नेक्स्ट पार्ट जो आहे इसोफॅगस. इसोफॅगस काय, मस्क्युलर ट्यूब आहे जे विच कंटिन्यूज फ्रॉम फॅरिंग्स अबव अँड ओपन्स इनटू द स्टमक बिलो. ती कुठे ओपन होते, स्टमक मध्ये. इट इज सिच्युएटेड बिहाइंड द ट्रकिया अँड पासेस थ्रू द मेडियास्टिनम ऑफ द थोरॅक्स. तर ते मेडियास्टिनम जे आहे तर थोरॅक्सला तिथे ते पास होते. इट पीसेस द डायफ्रॅगम अँड एंटर्स इनटू द ॲब्डॉमिनल. तर ते कुठे एंटर होते, ॲब्डॉमेन मध्ये. वेअर it opens into the stomach, ते open होते. The peristaltic movement of esophagus moves the food towards the stomach. तिथे काय होते, food move होता है stomach ला. It is the most dilated part of alimentary canal lying just below the diaphragm. तो काय आहे, dilated part आहे alimentary canal चा. Okay, and which below the diaphragm obliquely into the epigastric umbilical and left the hypochondriatic region of abdominal cavity. तर तो इपिगॅस्ट्रिक अम्बिलिकल आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियाटिक रिजन जो आहे ऍब्डॉमिनल कॅव्हिटी तर तिथे ते काय असते, म्हणजे तिथपर्यंत ते एक्सटेंड झालेलं आहे. ओके, आय विल शेअर नेक्स्ट स्लाइड. समजतंय का सगळ्यांना, कुणाला काही म्हणजे ऑलरेडी हे रिव्हिजनच चालू आहे, कुणाला काही प्रॉब्लेम इथपर्यंत? No, ma'am. No, ma'am.
ओके, तर त्याच्यानंतर काय बघितलं होतं, स्टमक. ओके, स्टमक हा नेक्स्ट पार्ट आहे. इसोफॅगस पर्यंत आपण बघितलं. ओके, स्टमक काय आहे, एक कोलॅप्सेबल बॅग लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं. तर हे काय आहे, एक कोलॅप्सेबल बॅग लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं, which is serving as a temporary reservoir for food. तर ते काय आहे, टेम्पररी रिझर्वायर आहे फूडचा. इसोफॅगस जे आहे तर ते कुठे होतं, ओपन होतं, कुठे स्टमक मध्ये, ऍट द कार्डियाक ओरिफिस. आणि जे डिओडिनम आहे तर ते कंटिन्यू होतं फ्रॉम इट ऍट द पायलोरिक ओरिफिस पर्यंत. आणि हे जे स्टमक आहे तर ते कसं आहे, जे शेप्ड आहे, which shows the two curvature which is termed as the greater curvature and the lesser curvature. याच्यामध्ये काय आहे, दोन कर्वेचर आहे. फर्स्ट वन इज अ ग्रेटर कर्वेचर and second one is a lesser curvature. Okay, the part of stomach above the cardiac orifice which is called as fundus. जो काही पार्ट आहे स्टमकचा तो कशाच्या, कार्डियक ओरिफिसच्या अबोवला, त्याला काय म्हटलं जातं, फंडस. मेन मिडल पार्ट ऑफ बॉडी अँड द लोअर पार्ट ऑफ इज द पायलोरिक एन्स्ट्रम. असे तीन पार्ट झाले. याच्यानंतर काय बघा, गॅस्ट्रिक ज्यूस आणि जे काही फंक्शन्स आहेत स्टमकचे तर ते बघितले होते आपण. when the meal has been taken, the food accumulate into the stomach in layers. तर जे काही आपण मील घेतो किंवा फूड घेतो, इंटेक करतो, तर त्यावेळेस ते फूड अक्युमुलेट होतं स्टमक मध्ये इन द लेयर्स. मसल कॉन्ट्रॅक्शन होतं which causing the churning movement. ओके, तर तिथे काय होते, चर्निंग मुवमेंट होते and which breaks down the bolus and mix it with gastric juice. तर ते गॅस्ट्रिक ज्यूस सोबत काय होतं, मिक्स होतं. when the muscle of stomach are active, the pyloric sphincter remains closed. तर त्यावेळेस काय होतात, पायलोरिक स्पिंक्टर्स जे आहेत तर ते कसे असतात, रिमेन्स क्लोज्ड राहतात आफ्टर द कंटेंट आर सफिशियंटली लिक्विफाईड. ज्यावेळेस ते कंटेंट जे आहे तर जेव्हा ते सफिशियंटली लिक्विफाईड होणार आहे, म्हणजेच काय, लिक्विफाईड ऍसिडिक फूड कंटेंट ऑफ स्टमक विच इज कॉल्ड एज चाइन. त्याला काय म्हटलं जातं, चाइन. The strong peristaltic contraction of pyloric antrum which forces the gastric content through the pylorus into the duodenum. तर ते कुठे एंटर होतं, डिओडिनम मध्ये होतं. गॅस्ट्रिक ज्यूस, तर गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये बघा, सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ग्लँड, त्याच्यामध्ये काय काय असतं, वॉटर, त्याच्यानंतर मिनरल सॉल्ट, म्युकस, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याच्यानंतर इंट्रान्सिक फॅक्टर, हे सगळं काय गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतं. त्याच्यानंतर बघा, अबाउट 2 to 3 लिटर ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, जो काही गॅस्ट्रिक ज्यूस आहे तर तो किती असतो, 2 to 3 लिटर्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर पीएच जो आहे गॅस्ट्रिक ज्यूसचा तर तो किती आहे, 2 to 4 पेप्सिनॉल. ओके, सॉरी, गॅस्ट्रिक पीएच जो आहे तर तो किती आहे, 2 to 4. त्याच्यानंतर जे फेजेस आहेत तर ते बघा, फर्स्ट फेज आपण बघितला होता, सिफालिक फेज. तर जेव्हा सिक्रेशन होत असते बघा ज्यूसचं, इन रिस्पॉन्स टू साइट, स्मेल अँड थ्रू ऑफ द फूड इज नोन ऍज एसिफालिक फेज. त्याला काय म्हटलं जातं, सिफालिक फेज म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेकंड जो फेज आहे तो काय आहे, गॅस्ट्रिक फेज. जेव्हा एंट्री होते फूडची स्टमक मध्ये, which stimulate the production of हार्मोन. हार्मोनचं प्रोडक्शन होतं कुठल्या, गॅस्ट्रिनच्या, आणि ते कुठे एंटर होतं, ब्लड मध्ये एंटर होतं. त्याच्यानंतर बघा, जो हार्मोन आहे ऑन रिचिंग टू ब्लड टू द गॅस्ट्रिक ग्लँड, इट एनहान्सेस द सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. तर गॅस्ट्रिक ज्यूसचं काय होतं, सिक्रेशन एनहान्स होतं, आणि या फेजला काय म्हटलं जातं, गॅस्ट्रिक फेज. समटाइम ग्राम निगेटिव्ह बॅसिलस, कुठला एच पायलोरी कॉलनी जे आहेत तर त्या काय करतात, लोकल इन्फ्लामेशन करतात, which is elevated gastrin and the hydrochloric acid secretion. The presence of organism is linked to the peptic ulcer. ओके, त्याच्यानंतर बघा, इंटेस्टाइनल फेज जो आहे, ओके, इंटेस्टाइनल फेज, तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, सिक्रेशन ऑफ ज्यूस जो आहे तर ते काय करतं, रिड्यूस करते इन रिस्पॉन्स टू हार्मोन. कुठला हार्मोन इथे आहे, एंटेरोगॅस्ट्रोन, आणि तो रिलीज होतो फ्रॉम द स्मॉल इंटेस्टाइन as soon as food from the stomach enters into the intestine. तर इथं काय होत असतं, फूड स्टमक मधून इंटेस्टाइन मध्ये येत असतं. ओके, त्याच्यानंतर बघा, द वॉटर फ्रॉम द गॅस्ट्रिक ज्यूस असिस्ट इन फर्दर लिक्विफाइंग फूड इन टू द स्टमक. तर वॉटर जे आलेलं आहे कशातून, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये येतं,
म्हणजे त्याच्यातून येतं which assist in further liquefying of food. तर ते कशासाठी? For liquefaction purpose. The acid medium which is generated by the hydrochloric acid fevers digestive process in the stomach. ओके, ऍसिड पण काय होत असतं तिथे सिक्रेट होतं. त्याच्यामध्ये काय होतं बघा, पेप्सिनोजन इज ऍक्टिव्हेटेड टू द पेप्सिन. पेप्सिनोजन ऍक्टिव्हेट होते, सॉरी ऍक्टिव्हेट म्हणजे पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये होतं. कशामध्ये? ऍसिडिक मीडियम. आणि ते कशासाठी युजफुल होतं? प्रोटीन्ससाठी. तर जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तर ते अजून काय करतं बघा, किल करतं मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, अँड दॅट मे प्रूव्ह हार्मफुल टू द बॉडी. आणि ते काय ठरतं तर हार्मफुल ठरतं. The intrinsic factor which is useful for the absorption of vitamin B12. जो intrinsic factor आहे तर तो युजफुल आहे कशासाठी? For the absorption of vitamin B12. B12 च्या absorption साठी. जे काही म्युकस आहे तर ते काय करतं बघा, लुब्रिकेट करतं फूडला, and which forms the protective barrier on the gastric mucosa and which protecting it from the content of gastric juice. तर ते काय करतं? प्रोटेक्ट करतं कंटेंटला फ्रॉम द गॅस्ट्रिक ज्यूस. त्याच्यानंतर बघा, स्टमक which act as a temporary reservoir of food. जे स्टमक आहे तर ते काय म्हणून ऍक्ट होतं? टेम्पररी रिझर्वायर. हे ऑलरेडी आपल्याला माहिती. त्याच्यानंतर बघा, मस्क्युलर ऍक्शन जी आहे स्टमकची, which mix the food with the digestive juice and propel it further the small intestine. आणि ते काय करतं? प्रोपेल करतं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एंटर होतं. त्याच्यानंतर बघा, गॅस्ट्रिक ज्यूस विथ एन्झाइम्स begins the digestion of प्रोटीन. तर प्रोटीनचं इथं काय होतं? डायजेशन होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो बघितला होता, नेक्स्ट पार्ट ऑर्गन आहे काय? स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन काय आहे? लॉंग ट्यूब आहे which is extending from the pyloric sphincter of stomach up to इलिओकोकल valve. इलिओकोकल valve पर्यंत काय आहे? एक्सटेंड झालेला आहे. and it is the most convoluted portion of digestive tract. ते काय आहे? कन्व्युलेटेड पोर्शन आहे. It is about 5 meters in length. तर ते किती आहे? 5 मीटर लेंथ आहे, which lies in the abdominal cavity. Abdominal cavity which is surrounded by the large intestine. Large intestine च्या surrounding आहे. It has a 3 regions which are continue with each other. तर 3 regions कुठले? डिओडिनम, जजुनम आणि इलियम. डिओडिनम हे जे आहे तर ते किती आहे? 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर जजुनम जे आहे तर ते किती आहे? 2 मीटर्स. आणि इलियम जे आहे तर ते किती आहे? 3 मीटर्स. त्याच्यानंतर बघा, डिओडिनम जे आहे तर ते कसं आहे? कर्व्ड अराउंड हेड ऑफ पॅनक्रियास. पॅनक्रियाच्याला ते काय? कर्व्ड आहे and which is tightly attached to the posterior abdominal wall. तर ते कुठे आहे अटॅच? पोस्टेरियर ॲब्डॉमिनल वॉल. आणि जे कॉमन पाईल डक्ट आहे फ्रॉम लिव्हर पासून येतं आणि पॅनक्रियाट डक्ट फ्रॉम द पॅनक्रियास पासून येतं. तर ते काय होतात तर एक जॉईन होतात आणि ओपन होतात डिओडिनम मध्ये ऍट द मिड पॉइंटला. आणि त्या ते जे डक्ट आहे तर त्याला कोणते हे गार्ड झालेले स्फिंक्टर्स कुठले? ओडीडी. ओके. आणि जजनम हा काय? मिडल रिजन आहे which is suspended in the abdominal cavity by the mesentery. ओके, जजनम काय? मिडल रिजन आहे आणि तो सस्पेंडेड झाला ऍब्डॉमिनल कॅव्हिटीला बाय द मेसेंट्री. त्याच्यानंतर इलियम हे जे आहे तर टर्मिनल 3 मीटर लॉंग रिजन आहे अँड ओपन्स इन टू द सिक्कम ऑफ द लार्ज इंटेस्टाइन. आणि ते काय होते? ओपन होते. त्याच्यानंतर जे 4 लेयर्स आहेत टिश्यूचे which is described in general structural pattern of alimentary canal are found in small intestine. तर ते जे 4 लेयर्स आहेत टिश्यूचे जसे alimentary canal मध्ये आपण बघितले तर ते तसेच इंटेस्टाइन मध्ये सुद्धा आहेत. However, the modification of the walls of small intestine, मग फक्त काय मॉडिफिकेशन्स होतात थोडेफार, तर जसे की फोल्ड, त्याच्यानंतर सब म्युकोसा आणि म्युकस लेअर. द सरफेस एरिया इज फर्दर इज इन द आणि त्याच्यानंतर जे लेयर्स आहेत तर ते एक्सटेंड होतात कुठेपर्यंत? ह्युमन फॉर्मिंग द शेप लाईक फोल्ड. ओके, जे काही एक्स्ट्रा आहे ते. त्याच्यानंतर बघा, इन्क्रीजिंग द सरफेस एरिया ऑफ दिस म्युकस मेम्ब्रेन लाइनिंग बाय द प्रेझन्स ऑफ नंबर ऑफ फिंगर लाईक प्रोजेक्शन. तर तिथे काय असतात? फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात which is known as villi. तर त्याला काय म्हटलं जातं? विलाय म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, तर प्रत्येक विदिन ईच विलस अ लिम्फॅटिक कॅपिलरी which is called as लॅक्टियल. ओके, त्याला काय म्हटलं जातं? लॅक्टियल. दॅट इज सराउंडेड बाय द नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज. आणि त्याला काय म्हटलं जातं? सॉरी, त्याला काय असतं? एक सराउंडेड नेटवर्क असतं कशाचं? ब्लड कॅपिलरीचं. त्याच्यानंतर बघा, कॉलमनर इपिथेलियल सेल which forms the mucous membrane of small intestine. आणि ते काय करतं? तर म्युकस मेम्ब्रेन जे आहे स्मॉल इंटेस्टाइन ती फॉर्म करतं ऍट देअर फ्री सरफेस शोज मेनी फोल्ड
which forming the smaller projection. तर ते smaller projections असतात त्याला काय म्हटलं जातं मायक्रोविलॅन. आणि जो म्युकस मेम्ब्रेन आहे also shows the presence of mucus secreting globulate cells. तर globulate cells असतात. त्याच्यानंतर between the villi are found the intestinal glands. Okay. Crypt of lubricant त्याला म्हटलं जातं. and empty their secretion between the villi. तर त्यांचं सिक्रेशन आहे तर ते कुठे एम्प्टी करतात तर villi मध्ये. ओके. आणि जे कंपोजिशन आहे इंटेस्टिनल ज्यूसचा त्याच्यामध्ये काय काय असतं बघा वॉटर, मिनरल सॉल्ट, एंटेरोकायनेज, अमायलेज, पेप्टिडेज. ओके. आणि त्याचा जो पीएच आहे तो कसा असतो 79 असतो. त्याच्यानंतर लायपेज, सुक्रेज, माल्टेज आणि लॅक्टेज हे काय आहे तर कंपोजिशन आहे. आणि हे जे इंटेस्टिनल ज्यूस आहे तर तो किती असतो बघा 2 to 3 लिटर्स एवढा काय करायचा असतो एवढा प्रोड्यूस होत असतो. त्याच्यानंतर मच ऑफ द फूड दॅट एंटर्स द स्मॉल इंटेस्टाइन इज अनडायजेस्टेड. तर ते कसं असतं अनडायजेस्टेड असतं थ्रू द डायजेशन ऑफ प्रोटीन अँड स्टार्चेस हॅव कमेन्स्ड इन प्युअर पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. तर जे काही फूड आहे ते एंटर झालं जेव्हा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काही काय असतं अनडायजेस्टेड असतं तर ते पुढे काय होणार आहे पास होणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपला मेजर डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन जे आहे फूडचं तर ते कुठे होत असतं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ओके. द मुवमेंट ऑफ इंटेस्टाइन अँड केमिकल ऍक्शन ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस विच कंट्रीब्युट द डायजेशन प्रोसेस इन द स्मॉल इंटेस्टाइन. ओके. त्याच्यानंतर काय बघितलं होतं बघा मस्क्युलर मुवमेंट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाइन अपार्ट फ्रॉम द मिक्सिंग फूड विथ डायजेस्टिव्ह ज्यूस. आता इथं काय बघितलं होतं आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स बघितल्या होत्या पेरिस्टाल्टिक त्याच्यानंतर रिदॅमिकल पेंड्युलम मुवमेंट या सगळ्या काय बघितल्या होत्या मुवमेंट्स बघितल्या होत्या त्याच्या थ्रू काय होत असतं ते म्हणजे त्या मुवमेंट काय करतात ऍक्ट करतात. त्याच्यानंतर बघा काय केमिकल डायजेशन होतं स्मॉल इंटेस्टाइन ते कसं होतं तर एन्झाईम्स ज्या प्रेझेंट असतात इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये किंवा पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये तर त्याच्या थ्रू काय होत असतं तर ते केमिकल डायजेशन होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइनला काय म्हणलं जातं कोलॉन म्हणलं जातं अजून. तर ते किती आहे 1.5 मीटर ते जी लेंथ आहे म्हणजे ते लॉंग आहे. स्टार्टिंग फ्रॉम द सिकम into the right iliac fossa and terminating into the rectum deep into the pelvis. ओके. आणि जी ल्युमेन आहे तर ते लार्जर आहे दॅन द स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन पेक्षा ते काय लार्जर आहे आणि इट सराउंड coiled up small intestine and it is divided into the different parts. कुठले आहेत सिकम, ascending colon, transverse colon, descending colon and the sigmoid colon. ओके. हे सगळे काय कोलॉन्स आहेत. सिकम हा काय फर्स्ट पार्ट आहे कोलॉनचा आणि हे काय इज अ पाउच लाईक डायलेटेड पोर्शन which is a blunt inferiorly and continue upward as ascending colon. आणि जे स्मॉल इंटेस्टाइन आहे ते opens into it and opening is guarded by जे ओपनिंग आहे ते काय इलिओसेकल valve. ओके. आणि स्मॉल नॅरो ट्यूब जे आहे तर ती किती आहे 7 सेंटीमीटर लेंथ आहे त्याची and which is attached to the end of cecum. and this is known as appendix. appendix चा यूज काय अगोदर होत होता आता it is not known. The ascending colon is a part of colon which continue from the cecum and passes upward into the right side. ते कुठे पास होतं राईट साइडला and on reaching the liver blend to the left and becomes a transverse colon. तर ते काय होतं transverse colon. तर ते जे ट्रान्सवर्स कोलन आहे तर ते पास होतं अक्रॉस द ऍब्डोमिनल कॅव्हिटी and from the hepatic फ्लॅक्चर ऑन द राईट साइड टू द स्प्लॅनिक फ्लॅक्चर ऑन द लेफ्ट साइड. ओके. तर ते जे काही ट्रान्सवर्स कोलन आहे तर ते कुठे पास होते ऍब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये फ्रॉम द हिपॅटिक फ्लॅक्चर पासून. त्याच्यानंतर स्प्लॅनिक फ्लॅक्चर हे कुठे आहे नियर द स्प्लीन. ओके. तर ते काय करतं इट बेंड्स द डाउनवर्ड्स टू द बिकम द डिसेंडिंग कोलन. ते बेंड करतं त्या कोलनला आणि डिसेंडिंग कोलन तिथे आपण त्याला म्हणतो. तर ते जे डिसेंडिंग कोलन आहे तर ते काय होतं बघा पास डाऊन down the left side of abdominal cavity. लेफ्ट साइड जे आहे abdominal cavityच्या तिकडे ते पास होते. डिसेंडिंग कोलन जे आहे हा तर ते ऑन रिचिंग द ट्रू पेल्विस कर्व लाईक स्ट्रक्चर. तर त्याचं कसं स्ट्रक्चर होते बघा एस शेप्ड हेन्स इट इज कॉल्ड एज सिग्मॉइड कोलन. त्याला म्हटलं जातं सिग्मॉइड कोलन which is described in general plan are present in the large intestine. ओके. तर इथे इम्पॉर्टंट काय तर ते एस शेप्ड असतं आणि कुठले कुठले कोलन आहेत तर ते कसे बेंड होतात
त्याच्यानंतर लास्ट पार्ट जो होता तो काय रेक्टम आणि एनस. तर रेक्टम काय स्मॉल डायलेटेड ट्यूब आहे which continue with a sigmoid column above and to the anal canal below. It shows the 4 layers of tissue are described in general plan of alimentary canal. जे काही 4 layers आहेत टिश्यूचे alimentary canal मध्ये जे बघितले तेच इथं सुद्धा आहेत. त्याच्यानंतर म्युकस मेम्ब्रेन जे आहे which shows the large number of globulate cells. तिथे काय असतात globulate cells असतात which secret is the mucus. Mucus ते काय करतात सिक्रेट करतात. आणि जे anal canal आहे तर ती किती आहे सेंटीमीटर 3 to 8 सेंटीमीटर लॉंग and which leads from rectum to the exterior. Okay. आणि there are 2 sphincters. तिथे 2 sphincters आहेत that controls the opening of anus. anusचं opening आणि closing जे आहे तर ह्या 2 sphincters वरती असतं. Internal anal sphincter which consisting of involuntary muscles आणि external sphincter of voluntary muscles. Okay. तर ते एक्सटर्नल कशाचे आहे व्हॉलंटरी मसल्स आहे. तर हे झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम जे काही पार्ट्स आहेत ते. ओके. त्याच्यानंतर आपण फिजिओलॉजी बघितली होती. ओके लास्ट पार्ट होता तो. तर बघा त्याच्यानंतर होते फंक्शन्स. तर जे फंक्शन्स आहेत व्हेरियस ऑर्गन्सचे आणि फिजिओलॉजीचे आहे डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शनची. बघा काय फूड जेव्हा मॅस्टिकेट होतं कुठे टीथ मध्ये and which is chewed by the teeth and moved around the mouth by the tongue and the muscles of cheeks. तर काय होतं इन जनरल तर माउथ आणि चिक्स हे काय युजफुल ठरतात मॅस्टिकेशन साठी. त्याच्यानंतर ते कशासोबत मिक्स होतं सलायवा सोबत आणि फॉर्म काय होतं सॉफ्ट मास किंवा आपण त्याला म्हणू शकतो बोलस which is the ready for the swallowing. swallowing साठी ते काय ठरतं रेडी ठरतं. The secretions of salivary gland which contains an enzyme. तर त्याच्यामध्ये बघा salivary glands जेव्हा saliva secrete करतात त्याच्यामध्ये एक एन्झाइम असते which is called as a टायलिन. टायलिन काय करते तर स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोस मध्ये करते. ओके. त्याच्यानंतर बघा salivary secretion काय करतं अजून moisten and soften the food. तर ते moisten करतं आणि सॉफ्ट करतं फूडला. It also cleans the mouth and keep the structure within a mouth soft and palatable. तर ते स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं ठरतं सॉफ्ट आणि सॉफ्ट होतं ते स्ट्रक्चर बोलस. तर जो बोलस फॉर्म झालाय तर तो पुश होतो कुठे फॅरिंग्स मध्ये जातो. ओके. अँड अपवर्ड बाय द अपवर्ड मुवमेंट ऑफ टंग. टंगच्या अपवर्ड मुवमेंटमुळे ते कुठे जातं फॅरिंग्सला. त्याच्यानंतर बघा काय होतं फॅरिंग्स मध्ये ते काय होतं प्रोपेल इट डाऊन इनटू द इसोफॅगस. इसोफॅगस मध्ये जातं. ओके. प्रेझेन्स ऑफ बोलस इन द फॅरिंग्स विच स्टिम्युलेट द वे ऑफ तिथे काय होतं पेरिस्टाल्सिस होतं. त्याच्यानंतर तो बोलस इसोफॅगस मधून कुठे जातो स्टमक मध्ये जातो. ओके. त्याच्यानंतर बघा स्टमक काय ऍक्ट ऍज अ टेम्पररी रिझर्व्हायर ऑफ फूड. त्याच्यामुळे तिथे काय होतं डायजेस्टिव्ह ज्यूस जो आहे तर तो सिक्रेट होतो म्हणजे तिथे टेंट मिक्स होतं. आणि जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे ना तर तो त्याच्यामध्ये काय काय असतं वॉटर मिनरल सॉल्ट म्युकस हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि वेगवेगळे एन्झाइम्स. तर एन्झाइम्स कुठले आहेत बघा पेप्सिनोजन रेनिन अँड द इंट्रिन्सिक फॅक्टर या काय एन्झाइम्स आहेत. त्याच्यानंतर बघा वॉटर इन द गॅस्ट्रिक ज्यूस फर्दर लिक्विफाईज द स्वॅलोड फूड. ओके. गॅस्ट्रिक ज्यूस मधलं
जे काही सॉरी गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे तर त्याला हे वॉटर काय करतं लिक्विफाय करतं. त्याच्यानंतर बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते काय करतं ऍसिडिफाईज द फूड अँड स्टॉप द ऍक्शन ऑफ सलायव्हरी टायलिन. सलायव्हरी टायलिनचं ऍक्शन काय करतं स्टॉप करतं. त्याच्यानंतर बघा इट ऑल्सो कन्वर्ट्स पेप्सिनोजन टू द ऍक्टिव्ह एन्झाइम पेप्सिन. पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं पेप्सिन मध्ये अँड विच किल्स मेनी मायक्रोब्स. तर ते काय करतं मेनी मायक्रोब्स किल करतं विच मे बी हार्मफुल टू द बॉडी जे की काय हार्मफुल आहेत बॉडीला. त्याच्यानंतर बघा पेप्सिन कन्वर्ट्स द प्रोटीन इंटू द पेप्टोन्स. पेप्सिन काय करतं प्रोटीनचं कन्व्हर्जन पेप्टोन्स मध्ये करतं. त्याच्यानंतर रेनिन काय करतं बघा कॅसिनोजन जे आहे मिल्क मधलं ते इनसोल्युबल कॅसिन्स मध्ये त्याचं फॉर्म करतं which in turn converted by the pepsin into the peptone. पेप्टोन मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर रेनिन जे आहे ओके रेनिन हे प्रेझेंट आहे कशामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये इन्फंटच्या. रेनिन हे कुठे असतं गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतं इन्फंटच्या. त्याच्यानंतर बघा इंट्रेन्सिक फॅक्टर जो आहे तर तो कशासाठी युजफुल आहे फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 च्या ऍब्सॉर्प्शन साठी इंट्रेन्सिक फॅक्टर काय नेसेसरी आहे. नेक्स्ट पॉइंट काय म्युकस इन द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस मधला जो म्युकस आहे तर तो काय प्रिव्हेंट करतो तर मेकॅनिकल इंजुरी टू द स्टमक. स्टमक वॉलची जी काही मेकॅनिकल इंजुरी आहे तर त्याला ते काय करतं प्रिव्हेंट करतं बाय द लुब्रिकेटिंग कंटेंट. कंटेंट जो आहे तो काय लुब्रिकेट करतो. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स द केमिकल इंजुरी बाय ऍक्टिंग ऑन द बॅरियर बिटवीन द स्टमक वॉल अँड द ऑदर. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय मस्क्युलर ऍक्शन जी आहे स्टमकची तर ती काय करते मिक्सेस द फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस सोबत ते काय करते मिक्स करते अँड मूव्ह इट टू द स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन कडे ते काय होतं मूव्ह होतं. नेक्स्ट पॉइंट काय बघा ऍब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन स्टमक अँड लिमिटेड एक्सटेंट ऑफ वॉटर ग्लुकोज अल्कोहोल अँड सम ड्रग्स जे आहेत तर ते काय होतात ऍब्झॉर्ब होतात थ्रू द वॉल्स ऑफ स्टमक इन टू द व्हेनस सर्क्युलेशन. व्हेनस सर्क्युलेशन मध्ये ते काय होतात ऍब्झॉर्ब होतात. ओके त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट काय एन्झाइम्स जे आहेत बघा काय इम्पॉर्टंट आहे तर ही एंटरोपेप्टिडेज काय करते विच कन्वर्ट्स द इनॅक्टिव्ह पॅनक्रियाटिक ट्रॅप्सिनोजन टू द ट्रॅप्सिन. हा ट्रॅप्सिनोजनचं कन्वर्जन कशामध्ये करते ट्रॅप्सिन मध्ये करते. ओके ओके तर बघा हे एंटरोपेप्टिडेजचं कन्वर्जन एंटरोपेप्टिडेज काय करते कन्वर्ट ट्रॅप्सिनोजनचं कन्वर्जन ट्रॅप्सिन मध्ये करते. ओके त्याच्यानंतर किमोट्रॅप्सिनोजनचं कन्वर्जन किमोट्रॅप्सिन मध्ये करते. ओके आणि पेप्टोन्स जे आहे त्याचं कन्वर्जन पेप्टोन्सचं कन्वर्जन पेप्टाइड्स आणि पॉलिपेप्टाइड्स मध्ये होतं. त्याच्यानंतर बघा इंटेस्टाइनल अँड पॅनक्रियाटिक अमायलेज जे आहे तर ते काय कन्वर्ट करतं बघा पॉलिसॅकराइड्स टू द डायसॅकराइड. पॉलिसॅकराइड्सचं कन्वर्जन डायसॅकराइड मध्ये करतं. त्याच्यानंतर पेप्टिडेज जे आहे विच कन्वर्ट द पेप्टिडेज अँड द पॉलिपेप्टिडेज इनटू द अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. लायपेज कन्वर्ट्स द फॅट्स इनटू द फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. त्याच्यानंतर बघा सुक्रोज माल्टोज लॅक्टेज हे काय ऍक्ट ऑन द करस्पॉन्डिंग डायसॅकराइड्स टू कन्वर्ट देम इनटू द मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये त्याचं कन्वर्जन होतं. आणि इंटेस्टिनल ज्यूस जे आहे तर त्याच्यामध्ये काय असतं बघा कम्प्लीट कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅटचं डायजेशन. ओके यातलं हेच इम्पॉर्टंट होतं तर हेच आपण रिवाइज करून घेतलंय. ओके तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हा फुल रिवाइज केलेला आहे. ओके कुणाला काही प्रॉब्लेम डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये No, ma'am. No, ma'am. कुणालाच काही नाही का प्रॉब्लेम. Ma'am.
रेनिनचं फंक्शन थोडं प्लीज एकदा सांगा ना. कशाचं? रेनिनचं फंक्शन. रेनिन रेनिन. रेनिन आपल्याला काय आहे? रेनिन थोडक्यात ते रेनिन अँजिओटेन्सिनोजनचं टेन्सिन ते जे कन्व्हर्जन आहे, ओके, ते आपल्याला या टॉपिक मध्ये नाहीये. रेनिनचं मेन फंक्शन आहे. तर ते आपल्याला कशामध्ये बघायला भेटेल जेव्हा आपण किडनीचं वगैरे फंक्शन बघतोय किंवा लिव्हरचं टोटली. तर त्यावेळेस ते रेनिनचं आपण काय बघणार आहे? फंक्शन बघणार आहे. इथे फक्त काय वेट आय विल शो. रेनिन फक्त ते मी काय सांगितलं होतं स्मॉल चिल्ड्रन्स मध्ये ते काय असतं प्रेझेंट. दुसरं काय नाहीये त्याचं स्पेसिफिक त्याच्यामध्ये तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. मिल्क तेवढं इन्फंट जे मिल्क इनटेक करतात तेच तेवढं डायजेस्ट करण्याचं काय काय? फंक्शन आहे. तुमचा इन्फंट आवाजच जे येत मिल्क नाही. इनटेक तेच डायजेस्ट. मेसेज करा मेसेज. आता येतोय का मॅम? हा हॅलो. येतोय बोला. हा बोला बोला. इन्फंट्स जे मिल्क इनटेक करतात ना तेच हम्म. डायजेस्ट करण्याचं तेवढं फंक्शन आहे ना रेनिनचं. हो हो तेवढंच आहे. ओके. अजून कुणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट आहे का? कुणालाच काही नाहीये डाऊट? समजले कसं गेलं डायजेस्टिव्ह सिस्टीम? ओके. तर तुम्हाला मी नोट्स काढून ठेवल्या होत्या ह्याच्या जे काही चॅप्टर्स राहिलेत कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम, बट ते क्लासरूम वरती अपलोड होण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम होतोय. ओके. मी कालही चेक केलं, परवा पण बघितलंय, तरी आज एकदा लास्ट मी ट्राय करते, नाही तर तुम्हाला ग्रुप वरती ते मी शेअर करेन. ओके. मॅम Okay. केमिस्ट्रीच्या पण राहील. हा ओके. हा केमिस्ट्रीच्या तुम्हाला उद्या करेन मी केमिस्ट्री सेंड. ओके. आज तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम या दोन्हीच्या मिळतील. ओके मॅम. ओके. गिव्ह मी अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट. 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, 9, प्रेझेंट मॅम. 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12. प्रेझेंट. रोल नंबर ओके. हा 13, Present. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट मॅम. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट मॅम. 20, प्रेझेंट. 21, 22, प्रेझेंट मॅम. 23. Roll number 23, 24, 25, 26, 27, 28, प्रेझेंट. 29. Roll number 29,
30, Present, ma'am. 31, Present. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present. 40, Present, ma'am. 41. Roll number 41, 42. Roll number 42, Present, ma'am. 43, Present. 44, 45. Roll number 45, 46, Present. 47, Present, ma'am. 48. Present, ma'am. Hello, ma'am. Roll number 50, roll number 50, Present, ma'am. 51, Present. 52, Present, ma'am. 53, Present. Present, ma'am. 54, Present, 55, present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present, ma'am. 66, 66, 67, Present, ma'am. 66. 67 तुमचा दिसतोय का? आणि तुम्ही Present, ma'am. दोन्ही एकाच आवाज वेळी येईना. सांगा. मॅम आवाज येत नाहीये तुमचा. रोल नंबर 66. प्रेझेंट. नाव काय तुमचं? रोल नंबर 66. अश्विनी यादव मॅडम, आम्ही एकाच मोबाईल वरून करतोय. 67, प्रेझेंट. 58. प्रेझेंट. ओके. हॅलो मॅम, 41 प्रेझेंट. का अटेंडन्स दिली नाही रोल नंबर 41? मॅम नेटवर्क प्रॉब्लेम.
Ma'am, 49 is present. ओके तुम्ही का दिली नाही अटेंडन्स? मॅम तुमचा व्हॉइसच येत नव्हता. ओके ओके तर तुमचं नेक्स्ट लेक्चर केमिस्ट्रीच होणार आहे. एक 5 मिनिटांनी सगळे जॉईन व्हा. 12:20 ओके